नमस्कार गाईज. आज मी तुम्हाला उडीद डाळ राईस खिचडी करून दाखवणार आहे. तर मी इथं 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. उडद डाळ राईस खिचडी किंवा उडदाच्या डाळीची खिचडी असं म्हटलं तरी चालेल. तर मी इथं तुम्हाला करून दाखवते. इथं तमालपत्र घेतलेले आहे. दोनच काळी मिरी घेतलेली आहे. ठीक आहे, 2 काळी मिरी घेतलेली आहेत. इथं थोडं मोहरी घेतलेलं आहे आणि थोडे जिरे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आता मी इथं 2 ते 3 चमचे कुकरमध्ये तेल तापवत ठेवते. ठीक आहे. त्यामध्ये मोहरी घालायची आहेत. पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, काळी मिरी 2 घातलेली आहेत आणि 1 तमालपत्र घातलेलं आहे. इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे 1 आणि 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे. ते एकदम घालूया कुकरमध्ये आणि परतून घेऊयात. हे बघा, कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे. आता ते परतून घेत आहे मी. त्याच्यानंतर इथे एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, तर त्या घालत आहे. व्यवस्थित परतून घेऊयात. आता त्यामध्ये थोडंसं हिंग घातलेलं आहे. हे बघा, चिमूटभर हिंग घातलेलं आहे. ते परतून घेऊया. चिमूटभर हळद टाकलेली आहे. ते परतून घेऊयात. आता मी इथं तांदूळ आणि उडदाची डाळ धुवून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आता हे धुतलेले तांदूळ आणि उडदाची डाळ त्यामध्ये टाकूया. ठीक आहे. आता हे परतून घेऊया. हे बघा, उडदाची डाळ आणि तांदूळ धुतलेले घातले आहेत. आता व्यवस्थित लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. आता मी इथे 3 वाट्या पाणी घालत आहे. म्हणजे 1.5 वाटी डाळ आणि तांदूळ झालं होतं, तर मी त्याच्या डबल 3 वाट्या पाणी घालत आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार घालू शकता. तर ह्यामध्ये मी 1 चमचा तिखट घातलेला आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. साखर घालायची आहे चवीनुसार, थोडीशीच घालायची आहे. मिक्स करून घेऊया. इथं मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे थोडी आणि कसुरी मेथी घेतलेली आहे. ठीक आहे. तर आता हे पण दोन्ही घालूया त्यामध्ये. कोथिंबीर बारीक चिरलेली घातली आहे
आता कसुरी मेथी घालूया. आणि मी आता हे झाकण लावून शिट्टी होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. जवळजवळ मी 5-6 शिट्ट्या दिलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार देऊ शकता. हे बघा, एक शिट्टी झालेली आहे. अशा 5-6 शिट्ट्या दिलेल्या आहेत. हे बघा, मी इथं झाकण काढलेलं आहे. स्टीम गेलेली आहे पूर्ण आणि झाकण काढलेलं आहे. तर खिचडी तयार झालेली आहे. ते आता मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. उडदाची खिचडी तयार झाली आहे. राईस आणि उडद डाळ खिचडी. आता यावर थोडंसं तूप घातलेलं आहे मी. तुम्ही तूप घालून खाऊ शकता किंवा लिंबू पिळूनही खाऊ शकता. त्यावर छान लागतं लिंबू पिळून पण. तर कशी वाटते खिचडी तुम्ही बघा, रेसिपी ट्राय करा घरामध्ये. हे बघा किती छान लाल कलर आला आहे. ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि तुम्ही पण घरी ट्राय करा ही रेसिपी. ठीक आहे. आणि उडद डाळ खिचडी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.